मुंबई महानगर परिसरात लोकसंख्येच्या वाढत्या प्रवाह लक्षात घेता पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू मार्गावर पहिल्यांदा 15 डब्बा लोकल सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे। नोकरदार वर्ग डहाणू पर्यंत राहतो आणि मुंबईत कामासाठी येतो, त्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या 15 डब्बा लोकलच्या 17 फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे। या सेवेमुळे एकाच फेरीत 33% प्रवाशांची भर कमी होईल। विरार ते डहाणू दरम्यान 8 लोकल फेऱ्या चालतील, तर चर्चगेट ते विरार दरम्यान 9 फेऱ्या धावतील। विरार रेल्वे स्थानकावर चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत क्षमता वाढीसाठी काम जोरात सुरू आहे। फलाट क्रमांक 3A आणि 4A ची रुंदी 6.50 मीटर वरून 10.50 मीटर करण्यात आली आहे, जेणेकरून 15 डब्बा लोकल थांबवता येईल। तसेच पश्चिमेकडील बाजूस नवीन होम प्लॅटफॉर्म फलाट क्रमांक 5A बांधण्यात आला आहे। या सर्व कामांचा कालावधी फक्त 4 महिन्यांचा होता। सध्या मुंबईत 15 डब्यांच्या 211 लोकल फेऱ्या चालू आहेत, त्यात आणखी 16 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। तसेच अंधेरी ते वांद्रे धीम्या मार्गावर 15 डब्बा लोकल सेवा नाही, पण लवकरच विलेपार्ला आणि सांताक्रुझ फलाटची लांबी वाढवून धीम्या मार्गावरही 15 डब्बा लोकल सुरू होणार आहे। विलास वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांनी सांगितले की विरार स्थानकाची क्षमता वाढ ही विभागाच्या वहन क्षमतेसाठी महत्त्वाचा टप्पा आहे। MRVC आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने हे काम केले जात आहे, ज्यामुळे सुरक्षा कायम राहील आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।